जेव्हा घरात असते उपासमार, वडील अंथरुणावर खिळलेले असतात, मुलगी काय करू शकते? तिचं आयुष्य कसं असतं आणि तिनं काय करायला पाहिजे हे तिला समजत नाही. पण नाशिकमध्ये ही घडलेली घटना आहे, जे तुमचं मन हेलावून टाकणार आहे. नाशिकमधील एका नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही महिलांच्या आयुष्यात हे घडलं आहे आणि हे अंगाला काटा आणणारं आहे. ही कंपनी कोणती आहे? तर ही IT कंपनी आहे. ही फक्त नोकरीच नव्हती त्या मुलीसाठी, तर हा होता शोषणाचा सापळाच. एका पीडित तरुणीची कहाणी आहे. तिचे वडील कॅन्सरने ग्रस्त होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. औषधासाठी पैसेही नव्हते. केमोथेरपीसाठी पैशांची खूप तिला गरज होती. आणि अशाच परिस्थितीमध्ये काय झालं तर तिच्या ऑफिसमध्ये सहन करावा लागला तिला मानसिक छळ, अपमान आणि अत्याचार. पण ती गप्प राहिली नाही, कारण तिच्यासाठी नोकरी म्हणजेच कुटुंबाचा श्वास होता. दुसऱ्या एका पीडितेने तर आणखी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. तिला नोकरी टिकवण्यासाठी धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि अशाच परिस्थितीमध्ये तिला तिच्या ऑफिसमध्येच सहन करावा लागला मानसिक छळ, अपमान आणि शोषण. पण ती गप्प राहिली नाही, कारण तिच्यासाठी नोकरी म्हणजेच कुटुंबाचा श्वास होता. दुसऱ्या एका पीडितेने तर आणखी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. तिला नोकरी टिकवण्यासाठी धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. घरची भूक मिटवण्यासाठी मला हे सहन करावं लागलं, हे तिचे शब्द ऐकून काळजालाच भिडून जातात. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नॅशनल कमिशन फॉर वुमनने स्वतः तपास सुरू केला. CCTV फुटेज चेक केले, कामाची व्यवस्था पाहिली आणि पीडित महिलांशी थेट संवाद साधला. आता या प्रकरणात अजून किती खुलासे समोर येणार आहेत, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.